मित्रांनो, आज मान्यवर गिरीश भाऊ पांडव यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस जोराशोरात साजरा करण्यात आला आहे आणि वरिष्ठांचा स्वागत सत्कार सुद्धा करण्यात आला आहे। आणि या स्वागत सत्कारामध्ये वरिष्ठ लोकांना बळ चढून त्या कार्यक्रमामध्ये सामील झाले आहे आणि त्यांना शॉल आणि त्यांना बॅग देऊन त्यांना त्यांचा मान सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्याकडे मान्य मॅडम आणि मान्य साहेब जुळले, त्यांची प्रतिक्रिया घेऊया, काय सांगणार ते आपल्याशी। मान्यवर कोकणे साहेब जुळलेले आहे आणि त्यांनी सुद्धा मान्यवर गिरीश भाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना येऊन शुभेच्छा दिलेल्या। त्यांना त्या शुभेच्छाच्या निमित्ताने इथे आरोग्याच्या इथे रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आला आहे। काय सांगणार भाऊ, आज आपल्यासोबत तुमची संपूर्ण लोक इथे आणि एक रक्तदान शिबिर सुद्धा करण्यात आलं आहे आणि या निमित्ताने लोकांमध्ये जनजागृती सुद्धा निर्माण करण्याचं काम चालू आहे। काय सांगणार तुम्ही, परिणाम सांगा। महात्मा फुले सांस्कृतिक हॉलमध्ये आज गिरीश भाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त वस्तीतील प्रसिद्ध नागरिक, वैयक्तिक नागरिक अशा लोकांचा सत्कार करण्यात आला। गिरीश भाऊ पांडव यांनी कमीत कमी 1500 लोकांचा सत्कार केलेला आहे। सत्कारामध्ये महिला व पुरुष येऊन अशा 1500 लोकांचा सत्कार करण्यात आला। त्या सत्कारामध्ये त्यांना शाल श्रीफंड देऊन आणि एक बॅट अशी हे देण्यात आली। त्या निमित्त त्यांना सर्व लोकांचं स्वागत करण्याचा एक मौका भेटला आणि ह्या लोकांनी गिरीश पांडव यांना खूप भरून आशीर्वाद दिला। त्याचप्रमाणे नागरिकांनी जे आशीर्वाद दिला आमच्यासोबत आमचे नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुर्जे पाटील हे पण आले होते। त्याचप्रमाणे आमदार साहेब, त्याचप्रमाणे एक 5-6 नगरसेवक लोक, हे सर्व लोकांनी भरभरून गिरीश भाऊंना आशीर्वाद दिलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे माननीय विकास भाऊ ठाकरे आमदार साहेब, माजी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे पण सुद्धा ह्या कार्यक्रमात उपस्थित झाले। त्यांनी पण भरपूरात त्यांना आशीर्वाद दिला। गिरीश भाऊ पांडव यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना सर्व लोकांनी खूप आशीर्वाद दिला। त्याचप्रमाणे आज हे तुम्हाला सर्व महिला दिसत आहे, त्याचप्रमाणे अंदर हॉल गच्चागच भरलेला आहे। हॉलमधील सर्व लोकांना त्यांना शुभेच्छा दिल्या। आम्ही पण त्यात सहकार्य केलं, आम्ही पण सहभागी आहोत असं त्यांना येणाऱ्या दिवशी आणखी आम्ही पब्लिकतर्फे त्यांना शुभेच्छा देतो। आणि आता ते 10,000 वोटांनी हारले होते, ते भरभरून 10,000 वोट आम्ही कसे तयार करून त्यांना आम्ही निवडून देऊ आणि त्यांना आमदार बनवू, ही आमची भावना व शुभेच्छा त्यांना देत आहे। त्याचप्रमाणे आज सर्वांच्या आशीर्वादाने हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्वांना धन्यवाद मानतो। त्याचप्रमाणे ब्लड डोनेशन कॅम्प पण ठेवला आहे, एक चेकअप कॅम्प तर ठेवला आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या उद्या 26 तारखेला आमच्या दक्षिणमध्ये खूप साऱ्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे जे गुणवंत विद्यार्थी यांचा पण सत्कार ठेवण्यात आला आहे। ह्या माध्यमाने हा कार्यक्रम खूप मोठा गाजलेला आहे आणि हा कंटिन्यू 2-3 दिवस आमच्या दक्षिणमध्ये जन्मदिनाच्या निमित्त हे मोठे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमात आपण सर्व लोक उपस्थित राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे, भावना आहे। हे होते कोकणे साहेब आणि त्या निमित्ताने इथे कार्यक्रम करण्यात आला। आपल्याकडे ताई सुद्धा जुळलेले आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। काय सांगणार ते, आज गिरीश भाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्या सुद्धा त्यांच्यासोबत त्यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा घेऊन आले, काय सांगणार? पांडव हे समाज कार्यकर्ते अग्र आहे आणि त्याने लोकांसाठी खूपही केलं आहे। आज 25 जुलै त्याचा वाढदिवसाचा दिवस असल्यामुळे ठिकठिकाणून लोक आलेले आहेत, नगरसेवक आलेले आहेत, व्यक्ती नगरसेवक आणि खूप सारे म्हणजे वस्तीतून पण लोक साधारण आले, विहारातून पण काही आले। आम्ही पण आमच्या मिलिंद बौद्ध विहाराकडून आलेलो आहोत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी। म्हणजे असेच कार्यकर्ते लोकांना लाभलेले पाहिजे। या निमित्तानं आम्ही सर्व म्हणजे त्यांच्यासाठी शुभचिंतन आहो आणि त्यांना छान आशीर्वाद देतो।
मान्यवर गिरीश भाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभराटी शुभेच्छा देण्यासाठी इथं पोहोचले आहे आणि या निमित्ताने तुम्ही पाहू शकता नागपूर शहर ॲटो युनियनचे माजी अध्यक्ष इंगळे साहेब हे सुद्धा आपल्याला 2 शब्द बोलतील मी त्यांना विनंती करतो. सगळ्यात पहिले माझा परिचय देतो. मी विदर्भ फेडरेशन ऑटो रिक्षा संघटनेचा महासचिव आताही आहे आणि ऑटो संघटनेमध्ये काम करताना गिरीश भाऊ पांडव यांचं आम्हाला नेहमी सहकार्य मिळते आणि गोरगरिबाकरिता ते अत्यंत चिकाटीने काम करतात. कोणीही त्यांच्याकडे गेले तर त्यांना नेहमी मदत करण्याच्या भावनेने सहकार्य नेहमी नितांत करत असतात आणि कोणताही विषय त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्याचं समाधान करण्याचं 100% ते काम करतात. गोरगरिबांच्या मुलांना आपल्या कॉलेजमध्ये पैसे कमी असले तरी त्यांना ॲडमिशन देतात. अशा प्रकारचे अनेक कार्य गिरीश भाऊ पांडव यांच्या हातून नेहमी सतत होत राहते आणि अशा सत्कार मूर्तीला असा यांच्या जन्मदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नेहमी त्यांच्या हातून असे सत्कार्य होत राहतील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. काय सांगाल भाऊ आज गिरीश भाऊ तुम्ही शुभेच्छा द्यायला पोहोचले काय सांगणार? मी संजय सायरे अध्यक्ष प्रबुद्ध नाट्य परिषद महाराष्ट्र राज्य आणि गिरीश भाऊ पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतले, त्यांचं स्वागतही केलं आणि महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे रक्तदान महादान हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. फार त्यांचेही मी कौतुक करतो. भाऊराव भाऊ यांचंही धन्यवाद देतो की त्यांनी विविध कार्यक्रम उद्या आयोजित केलेले आहेत वृक्षारोपणाचे वगैरे. त्याही कार्यक्रमाला मी हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो. ताई काय सांगणार तुम्ही सगळ्या आणि तुमच्या मैत्री सुद्धा इथं पोहोचल्या आहे आणि गिरीश भाऊ पांडव यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहे. काय सांगणार ते आपलं पहिल्या सांगा. मी शीला दिनेश तराळे नगरसेविका प्रभाग क्रमांक 33. आज माननीय गिरीश भाऊ पांडव यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने इथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित सगळे प्रभागातले पण सगळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा इथे उपस्थित राहून त्यांना जो मान सन्मान केला भाऊंनी, त्यांना शॉल देऊन त्यांचा सत्कार केला, बॅग देऊन त्यांचा सत्कार केला आणि इथे जे शिबिर लागलं खरंच खूप छान पद्धतीने शिबिराचं पण आयोजन खूप छान झालेलं आहे आणि मी गिरीश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या 2 शब्दांना मी विराम देते. काँग्रेस समाज आंतरजातीय विभाग प्रदेशवर यांची मूर्ती झाली फक्त त्याचे अभिनंदन करतो. हे आपलं मार्गदर्शन असेल मी त्यांना विनंती करतो. माझं नाव निलेश पाटील. आज माननीय गिरीश भाऊ पांडव जे दक्षिणचे आमचे नेते आहेत, दक्षिणचे आमचे आमदार आहेत आणि सतत आमच्यासाठी म्हणायचं प्रत्येक व्यक्तीसाठी हे अतिशय कुठल्याही स्तरावर जाऊन काम करणारा व्यक्ती आहे. तर त्या निमित्तानं आम्ही आज त्यांचा जो वाढदिवस हा आज जोराशोराने वाजगाजाने करत आहोत आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिक सत्कार तर आहेतच पण एक थेंब रक्ताचा फुलविता अंकुर जीवनाचा या भावनेतून आम्ही एक रक्तदान शिबिर लिहिलेलं आहे. तुम्ही मागे बस बघत असाल तर या बसमध्ये रक्तदान शिबिर आहे आणि समोर इकडे आरोग्य शिबिर आहे. तर अशा प्रकारे आम्ही काही लोकांची या वाढदिवसाच्या दिवशी की कुठल्या प्रकारे लोकांची मदत करू शकतो या भावनेतून आम्ही आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि विविध माध्यमातून लोकांची सेवा करून राहिलेला आहे. एवढेच देतो आणि गिरीश भाऊ पांडव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परिवाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते गिरीश भाऊ पांडव यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आम्ही त्यांना बलिदान परिवार आणि आमच्या मित्रमंडळीकडून त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना सामाजिक कार्यामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी ऊर्जा लाभो एवढी